नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट बाय सुनील शर्मा ही पोयम अभ्यासणार आहोत. इन धिस पोयम अ स्मॉल चाइल्ड इन अ व्हिलेज wants his father to return early and safely from the city to tell him stories. So he requests the moon to give seeds of moonlight to show them to lighten the dark route from the city to his village. या कवितेमध्ये एक तुमच्याच वयाचा छोटासा मुलगा चंद्राला विनंती करतोय की हे चंद्रा, तू मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे की जेणेकरून माझे वडील गावापासून शहराकडे कामासाठी जातात, ते सुरक्षित घरी येतील व मला रात्रीच्या वेळी गोष्टी सांगतील. फर्स्ट स्टांजा. I will read first stanza. Listen carefully. O moon, give me moonlight, basket full or 2 baskets full, with seeds of moonlight. Meaning, in the first stanza, the speaker of the poem, a small child, requests the moon to give him moonlight. He wants a basket full or 2 baskets full of moonlight with seeds of moonlight. बघा, पहिल्या स्टांजामध्ये तो छोटासा मुलगा चंद्राला उद्देशून म्हणत आहे की अरे चंद्रा, मला तुझा प्रकाश दे. 1-2 टोपल्या भरून तुझा चंद्रप्रकाश मला दे आणि त्याचबरोबर थोड्या चंद्रप्रकाशाच्या बियाही त्यामध्ये मला दे. सेकंड स्टांजा. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. सेकंड स्टांजा मीनिंग, द होल व्हिलेज गोज टू सिटी डेली टू वर्क. In the second stanza, the child wants to sow the seeds of moonlight on the sides of the path that leads to his village from the city. He wants to sow many small moons of light all along the path. सेकंड स्टांजामध्ये तो छोटासा मुलगा कवी सांगतोय की थोड्या चंद्रप्रकाशाच्या बियाही त्यात घाल. शहरातून माझ्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रकाशाचे खूप सारे छोटे छोटे चंद्र त्याला पेरायचे आहेत आणि त्यामुळं काय होणार आहे, रोज सगळा गाव किंवा गावामधील जे लोक आहेत ती लोक कामासाठी शहराकडे जातात आणि मात्र त्यांना काम करून येण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्यावेळी अंधार पडलेला असतो. त्यामुळं काय कर की तू मला छोट्याशा चंद्रप्रकाशाच्या बिया दे की जेणेकरून मी माझ्या गावाच्या रस्त्यावरती त्या पेरेन आणि पूर्ण गाव किंवा गावाचा रस्ता प्रकाशमय करून टाकेन. थर्ड स्टांजा. इट बिकेम्स डार्क ऑन इट्स वे बॅक as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies when my father returns home. I am asleep. Third stanza meaning, in the third stanza, the child thinks the whole village goes to the city to work. By the time of their returns to village, it becomes quite dark, as his village is quite far from the city. Moreover, the route of village is tough and full of snakes and scorpions. Still, the villagers have to tread the same path as there is no cart or bus service. तिसऱ्या स्टांजामध्ये तो छोटासा मुलगा चंद्राला म्हणतोय की
कामासाठी गावाकडून गेलेल्या माझे जे सगळे गावकरी लोक आहेत त्यांना घरापर्यंत परत यायला खूप उशीर होतो, खूप रात्र होते आणि गावाचा जो रस्ता आहे तो रस्ता काय आहे, अतिशय टफ आहे, अतिशय अवघड आहे, खाचखळग्यांनी भरलेला आहे. आणि त्याचबरोबर त्या रस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळी स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स म्हणजे साप आणि विंचू त्या ठिकाणी इकडे तिकडे करत असतात. आणि त्यामुळं तो रस्ता जो आहे, तो मार्ग जो आहे, तो मार्ग जा ये करण्यासाठी खूप अवघड आहे. आणि त्याच रस्त्यावरती कुठल्याही प्रकारची बस सेवा किंवा गाडी नाही. त्यामुळे माझ्या वडिलांना किंवा बाबांना घरी परतायला किंवा परत येण्यासाठी खूप उशीर होतो आणि ते घरी पोचूपर्यंत मी झोपी गेलेला असतो. त्यामुळं तू काय कर, मला टोपली भरून चंद्रप्रकाश दे आणि त्याच्या काही बिया दे, असं तो छोटा मुलगा चंद्राला रिक्वेस्ट करतोय. फोर्थ स्टांजा. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me basket full of moonlight on the lawn. Fourth stanza meaning. In the fourth stanza, in the case of the child, he is always asleep by the time when his father returns home from work. Then again the father leaves early from work in the morning while the child is still asleep. So the child repeats his request for a basket full of moonlights on a lawn. काय म्हणतोय तो छोटासा मुलगा चंद्राला म्हणतोय की ज्यावेळी माझे वडील रात्री घरी उशिरा येतात त्यावेळी मी पूर्णपणे झोपी गेलेला असतो, गाढ झोपलेला असतो. आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी पुन्हा माझे वडील कामावरती जातात तेव्हासुद्धा सकाळी मी पुन्हा झोपी गेलेला असतो, गाढ झोपलेला असतो. म्हणून कवितेतील तो मुलगा पुढे म्हणतो, अरे चंद्रा, तुझा टोपलीवर प्रकाश मला दे. आणि तो कसा दे, ॲज अ लोन, म्हणजे मला लोन म्हणून काय कर, तुझा प्रकाश मला, चंद्रप्रकाश मला दे, की जेणेकरून चंद्रप्रकाश मिळाल्यानंतर माझे बाबा लवकर घरी परत येतील. फिफ्थ स्टांजा. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. Meaning, in the fifth stanza, the child wants to light the dark route to his village so that his father can return early in the evening, like any other child, and he too wants to hear fairy tales and stories from his father. तो मुलगा चंद्राला का विनंती करतोय, की तो म्हणतोय की तू जर मला चंद्रप्रकाशाच्या बिया दिल्यास किंवा चंद्रप्रकाश दिलास तर माझे वडील संध्याकाळी रात्री लवकर घरी परत येतील आणि ते घरी लवकर आल्यानंतर इतर मुलांच्यासारखं मी सुद्धा त्यांच्याकडून परीकथा किंवा इतर गोष्टी ऐकू शकेन. त्यामुळं तू मला काय कर, चंद्रप्रकाशाच्या बिया दे किंवा चंद्रप्रकाश दे. लास्ट स्टांजा. ओ मून, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. आणि meaning, the last stanza, the child again requests the moon to give a basket full of moonlight so that he can sow the seeds of moon on the sides of the path that leads to the village from the city. शेवटच्या स्टांजामध्ये पुन्हा एकदा छोटासा तो मुलगा कवी चंद्राला विनंती करतोय की तू जर मला ह्या टोपलीभर चंद्रप्रकाश दिलास तर मी दिलास आणि किंवा त्या बिया जर दिल्यास तर त्या बिया मी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना त्या प्रकाशाच्या बिया मला काय करायच्या आहेत, पेरायच्या आहेत, की जेणेकरून सबंध
लोकांना किंवा गावाकडून शहराकडे जाणाऱ्या लोकांना, त्याचबरोबर माझ्या वडिलांना रस्त्यामध्ये पूर्णपणे प्रकाश मिळेल, उजेड मिळेल आणि ते लवकर घरी परत येतील. मला काय होईल, गोष्टी ऐकायला मिळतील, परीकथा ऐकायला मिळतील वडिलांच्याकडून. अशा प्रकारे त्या छोट्याशा मुलांनी मूनला काय केलेले, रिक्वेस्ट केलेली आहे. समजली का पोयम? ओके, थँक्यू.